आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन्स अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टरमधील न्यूमेरिकल पाहणार आहोत. त्यातील टाईप नंबर 1 डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ॲक्सियल फोर्स. ॲक्सियल फोर्समुळे बॉडीमध्ये जे डिफॉर्मेशन होतं त्यातील ए सिंपल स्ट्रेस स्ट्रेन. सिंपल स्ट्रेस स्ट्रेन यावरतील सिंपल न्यूमेरिकल आपण पाहणार आहोत. तर त्यातील न्यूमेरिकल नंबर 3 काय, MS फ्लॅट 25 mm वाईड अँड 6 mm थिक. म्हणजे MS प्लेट दिलेलं आहे, म्हणजे स्माइल स्टील फ्लॅट प्लेट दिलेलं आहे. त्याचे डायमेन्शन किती दिले आहेत? बेस 25 mm दिलेला आहे आणि थिकनेस त्याची जी काही थिकनेस आहे ती 6 mm थिकनेस दिलेली आहे आणि 2 मीटर लॉंग दिलेलं आहे. म्हणजेच आपण डायग्राम ड्रॉ करूया. हे सुद्धा रेक्टँगल आहे. बेस किती आहे? 25 mm वाईड आहे. म्हणजेच बेस वाईड किंवा बेस काही म्हणू शकतो आपण. त्याची थिकनेस किती दिलाय? 6 mm. लेंथ किती दिलाय? 2 मीटर. ची लेंथ किती आहे? 2 मीटर. हा याचा काय झाला? क्रॉस सेक्शनल पोर्शन झाला. हा रेक्टँगल आहे. याचा काय करायचं आहे? फोर्स अप्लाय केलेला असणार. एक टेन्साईल असेल किंवा कोणताही असेल. तर पूल आहे इथे दिलेला आहे. पूल म्हणजेच हा पी पूल पी. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही. त्याचे डायमेन्शन दिले आहेत. याची बेस किती आहे? 25 mm. बेस म्हणजेच काय, इथं वाईड दिलेलं आहे 25 mm आणि डेप्थ म्हणजेच थिकनेस 6 mm दिलेले आहे आणि पी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याची लेंथ किती दिलेली आहे? 2 मीटर लेंथ दिलेली आहे. इव्हॅल्युएट पी. व्हॅल्यू पी ची व्हॅल्यू काढायची आणि ती सेफ आहे का चेक करायची. जर या पी व्हॅल्यू ठेवून जर स्ट्रेस आपली 120 पेक्षा कमी आली तर आपलं काढलेलं पी हे आन्सर सेफ असणार आहे. जर 120 पेक्षा जर व्हॅल्यू आपली जास्त आली तर काय होणार आहे? ते आपलं अनसेफ पी असणार आहे. अँड द इलॉंगेशन इज लिमिटेड टू. इलॉंगेशन सुद्धा दिलेलं आहे 0.8 आणि यंग मॉड्युलस दिलेलं आहे. तर आन्सर सॉल्व्ह करूया. सोल्युशन गिवन मध्ये काय काय नोट डाऊन करूया आपण. बेस दिलेले आहे. बेस किंवा वाईड डब्ल्यू लिहू शकता. किती आहे? 25 mm. नेक्स्ट त्याला डेप्थ किंवा थिकनेस म्हणू शकतो आपण. आता सध्या थिकनेसला टी लिहूया आपण. किती आहे? 6 mm. या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत? MM मध्ये आहेत. त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. हा कोणता सेक्शन आहे रे? रेक्टँगल आहे. मग रेक्टँगल साठी आपण एरिया कसा काढतो? बेस इंटू डेप्थ किंवा वाईड इंटू थिकनेस. वाईड इंटू थिकनेस और बेस इंटू डेप्थ. दोन्हीपैकी काही लिहू शकतो. वाईड किती आहे? 25. थिकनेस किती आहे? 6. 25 इंटू 6 किती होते बघूया कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने. 25 इंटू 6. ऑल व्हॅल्यू एम मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने किती आलं? 150. हे MM हे MM काय होणार? MM स्क्वेअर. एरिया फाइंड आउट केला. नेक्स्ट आपल्याला काय काय दिलेलं आहे? लेंथ 2 मीटर दिलेली आहे. लेंथ कशी डिनोट करतो? कॅपिटल एल ने 2 मीटर. आता इथं आपल्याला काय केलंय? मीटर मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपल्याला MM मध्ये करावं लागतं. मग युनिट कन्व्हर्जन कसं करायचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर मीटरच्या MM मध्ये कसं करतो? इंटू 10 to the power 3 लिहायचं आणि पुढे काय करायचं? MM लिहायचं. नेक्स्ट काय आहे? पी फाइंड आउट करायचं आहे. अजून काय काय गिवन डाटा आहे? स्ट्रेस लिमिटेड. लिमिटेड स्ट्रेस किती दिलाय? 120 मेगा पास्कल. म्हणजे 120 मेगा पास्कल ही हायएस्ट आपली काय असणार आहे? स्ट्रेस असणार आहे. याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस आली तर काय असला? पी हा अनसेफ असणार आहे. लोड अनसेफ असणार. म्हणजेच आपण जी काय स्ट्रेस व्हॅल्यू काढायची आहे, जी काय व्हॅल्यू आपण फोर्स फाइंड आउट करणार आहे, हा फोर्स स्ट्रेसच्या फॉर्म्युलेट ठेवून जर स्ट्रेसची व्हॅल्यू 120 पेक्षा कमी आली तर आपलं जे पी आन्सर काढलेलं आहे ते कसं असणार आहे? सेफ असणार आहे. जर ही काढलेली पी ची व्हॅल्यू पुट करून 120 पेक्षा स्ट्रेस जास्त आली तर आपला अनसेफ लोड असणार आहे. चेक करण्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे मॅक्झिमम लिमिट अँड इलॉंगेशन इन लिमिटेड टू चेंज इन लेंथ दिलंय. किती दिलंय ते? 0.8.
लेंथ कशी असते एम एम मध्ये असते. ऑलरेडी त्यांनी एम एम मध्येच दिले आहे, त्यामुळे इथं सुद्धा युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे यंग मॉड्युलस ई किती दिलेलं आहे 210 गिगा पास्कल. आता या गिगा पास्कलचं आपल्याला काय करावं लागतं न्यूटन पर एम एम मध्ये कन्व्हर्जन करायला लागतं. कसं करतो तर तो सुद्धा आपण युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही कव्हर करू शकता तो पॉईंट. तर 210 ला काय करायचं इंटू 10⁻³ केलं की काय करायचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहून टाकायचं. म्हणजेच काय झालं गिगा पास्कलचं न्यूटन पर एम एम मध्ये कसं करायचं आणि जी काय व्हॅल्यू आहे त्याला इंटू 10⁻³ ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. फाइंड आउट काय करायला सांगितलंय टू फाइंड पी सेफ लोड आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी फाइंड आउट करावं सांगितलेलं आहे. मग बघा आपल्याला काय माहित आहे एरिया माहित आहे, चेंज इन लेंथ माहित आहे, यंग मॉड्युलस माहित आहे. मग आपण काय करूया डायरेक्ट फॉर्म्युला वापरूया. चेंज इन लेंथ सगळ्या व्हॅल्यू मॅक्झिमम माहित आहेत असल्यामुळे डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा. चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू PL डिवायडेड बाय AE. परंतु बघा आपल्याला काय करायचं आहे पी फाइंड आउट करायचा आहे. पी इथंच ठेवूया, बाकी सगळे ह्या साईडला आणूया. बघा कसं होतंय फॉर्म्युला पी इथंच ठेवूया, इकडे डिवायडेड बाय AE आहे, इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार. म्हणजेच काय होणार डेल्टा L इंटू AE डिवायडेड बाय हा P इंटू L आहे, इकडे इंटू असल्या इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. व्हॅल्यू पुट करूया. P इज इक्वल टू चेंज इन लेंथ किती आहे 0.8 इंटू एरिया किती फाइंड आउट केला 150. रेक्टँगल असल्यामुळे कसं करतो बेस इंटू डेप्थ 25 × 6 150 आला. यंग मॉड्युलस किती आहे गिगा पास्कल मध्ये दिला होता, न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये केलं. कसं केलं इंटू 10⁻³ करायचं. म्हणजेच किती आहे ते 210 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय लेंथ किती आहे दिलेलं आहे 2 मीटर. मीटरचं काय करतो एम एम मध्ये कन्व्हर्जन करतो. कसं करतो दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करायचं. आन्सर किती येतं कॅल्क्युलेट करूया. सगळे एका ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आणि हे खालचं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. ब्रॅकेटमध्ये 0.8 इंटू 150 इंटू 210 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होणार 2 इंटू 10⁻³ आन्सर किती आलं 12,600. आन्सर पी काय आहे लोडचं युनिट काय असतं किंवा फोर्स त्याचं युनिट काय असतं न्यूटन. याच आपण काय करू शकतो किलो न्यूटन करू शकतो. ते कसं करायचं EN जे बटन असतं ते प्रेस करायचं. केल्यानंतर काय होतंय बघा 12.6 इंटू 10⁻³ न्यूटन येणार. आणि हे 10⁻³ म्हणजेच काय असतं किलो असतं. म्हणून काय होणार 12.6 10⁻³ च्या ऐवजी काय लिहिणार आपण किलो नेणार आणि न्यूटन ऍज इट इज. म्हणजेच आपलं फोर्स किती आला 12.6 किलो न्यूटन. परंतु हा दिलेला लोड सेफ आहे का अनसेफ आहे ते आपल्याला चेक करायला सांगितले. कसं तर आलेली व्हॅल्यू पी ची स्ट्रेचच्या फॉर्म्युल्यात ठेवायची आणि जे काही स्ट्रेचचं आन्सर येते ते 120 मेगापास्कल पेक्षा कमी येते का जास्त येते त्यावरून हा लोड सेफ आहे का अनसेफ आहे ते काय करायला सांगितले चेक करायला सांगितले. मग तसं आता चेक करूया आपण. स्ट्रेससाठी फॉर्म्युला काय असतो P डिवायडेड बाय A. फोर्स किती काढलाय आपण न्यूटन मधली व्हॅल्यू लिहायची 12.6 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया किती काढला आपण 150. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेट मध्ये लिहूया 12.6 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 150 किती आलं 84. स्ट्रेचचं युनिट कसं असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. 84 व्हॅल्यू कशी आहे रे लहान आहे कशापेक्षा दिलेली लिमिट स्ट्रेस किती आहे 120 न्यूटन पर mm स्क्वेअर पेक्षा. म्हणून काय झालं 120 पेक्षा आलेला आन्सर आपलं कमी आहे. म्हणजे जे काय आपला लोड आहे तो कसा आहे सेफ लोड आहे. देअरफॉर P सेफ
इज इक्वल टू किती असणार आहे 12.6 किलो न्यूटन और 12,600 न्यूटन. समजलं? तर दिलेल्या गिवन डाटाप्रमाणे काय केलं आपण पीसेफ व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती. पीसेफ व्हॅल्यू फाइंड आउट केली, परंतु त्यांनी लिमिट दिलं होतं की जर तुम्ही पीचा आन्सर सेफ लोडचं जर का तुम्ही आन्सर काढलं तर ते तुम्ही एकदा चेक करा ते सेफ आहे का अनसेफ आहे. कसं करायचं तर स्ट्रेसची व्हॅल्यू 120 हायेस्ट दिलेलं आहे. जर तुमच्या लोडची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करून जर स्ट्रेस 120 पेक्षा लहान आला असेल तर पी हा सेफ आहे. जर 120 पेक्षा मोठा आला आपला आन्सर स्ट्रेसचं तर हा काढलेला आन्सर कसा आहे अनसेफ आहे. तर आपण पहिल्यांदा पी ची व्हॅल्यू काढली की ती आली 10.6 किलो न्यूटन किंवा 12,600 न्यूटन आली. ही व्हॅल्यू काय केली स्ट्रेसच्या इक्वेशन मध्ये पुट केली तेव्हा आपलं स्ट्रेस किती आलं 84 न्यूटन पर mm स्क्वेअर आलं. हे 120 पेक्षा कसं आहे छोटा असल्यामुळे आपलं जे आन्सर पी सेफ आहे ते किती आलं 12.6 न्यूटन. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या न्यूमरिकल मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. आणि या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करत चाला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. पुन्हा भेटू न्यूमरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.